तर सलग चौथ्या दिवशी राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा अक्षरशः कंबरडा मोडलाय। अशात बळीराजाचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागलेत। मात्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना याचं गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। अवकाळीचा घाव, कृषी मंत्र्यांची वेगळीच धाव। संकटात कृषी मंत्र्यांचा असंवेदनशीलपणा। न्यूज 18 लोकमतच्या दणक्यानं अखेर जाग। कृषी मंत्री पोहोचले शेतकऱ्याच्या बांधावर। ही दृश्य महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेतीशी संबंधित सर्वांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहेत। राज्यात गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं धुमाकूळ घातलाय। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय। पण दुसरीकडे राज्याचे कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचं सोडून बीडमध्ये सकाळी मिलेट दौडच्या कार्यक्रमात धावाधाव करताना दिसले। खरं तर शनिवारी कृषी मंत्री ज्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्या जिल्ह्यालाही अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। त्यामुळे त्यांना शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देणं गरजेचं होतं। पण त्याऐवजी ते मिलेट दौडमध्ये धावल्यानं शेतकरी संघटनांनी आक्षेप घेतला। कृषी मंत्री अब्दुल सत्तार भाई यांनी मिलेट दौडच्या नावाखाली चालवलेला पोरखेळ पहिल्यांदा बंद करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना करते। अतिवृष्टीनं महाराष्ट्रातला शेतकरी बांधावर आपली वाट पाहतोय। आत्महत्याच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी आपण बांधावर जायला पाहिजे। मॅरेथॉन कसले घेताय? मॅरेथॉन घ्यायची एवढीच हौस असेल तर एखादं खातं एकनाथभाई शिंदेंना निर्माण करायला लावा आणि मॅरेथॉन घेत बसा। न्यूज 18 लोकमतनं हा असंवेदनशीलपणा उघड केल्यानंतर कृषी मंत्र्यांना राज्यातल्या शेतकऱ्यांची आठवण झाली आणि ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले। शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत जाऊन तिथली वस्तुनिष्ठ पंचनामा करा, कोणता आहे काय आहे, जे जे नुकसान असेल ते नुकसान भरपाईची पुरी माझ्याकडे तंतोतंत माहिती द्या। पावसानं झोडपलं आणि आता ज्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा आहे ते कृषी मंत्री देखील दुर्लक्ष करतायत। अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलाय। जो बळीराजा तुमचं आमचं पोट भरतो तो बळीराजा, तो अन्नदाता आज संकटात आहे। त्यामुळे त्याच्या संकटकाळी धावून जाणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे। पण काही नेते मंडळी आपल्या कर्तव्याकडे डोळे झाक करतायत जे दुर्दैवी आहे। त्यामुळे वेळीच अशा नेत्यांनी जाग होण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।